नमस्कार सगळ्यांचं पुन्हा आजच्या सेशन मध्ये स्वागत। आज आपण सुरुवातीलाच शरीर सैल करून एका वेगळ्या आसनातून दीर्घ श्वसनाचा सराव करणार आहोत आणि त्या आसनाचं नाव आहे तडागासन। तर यामध्ये आपल्याला पाठीवर झोपायचं आहे। या आसनामध्ये पाठीवर झोपून आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे। या आसनामध्ये दीर्घ श्वसन केलं असता त्याच्यावर अजून जास्त कंट्रोल येतो, छान प्रकारे आपल्याला दीर्घ श्वसन करायला जमतं आणि त्यामुळे आपल्याला पोटाची हालचाल सुद्धा अनुभवता येणार आहे। पोटाची खळगी इथे तयार होते, त्यामुळे कदाचित याला तडागासन असं म्हटलं जात असेल। तर असं आसन आज आपण करणार आहोत आणि त्या आसनातून आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे। तर सुरुवातीला मी करून दाखवते आहे। एकदा बघितलं तुम्ही सर्वांनी आधी बघा आणि मग ते आसन लक्षात आलं की तुम्हाला सुद्धा ते आसन करायचं आहे। तर मी तुम्हाला करून दाखवते। पाठीवर झोपायचं आहे या आसनामध्ये। बघा, पाठीवर झोपलं की मान सरळ ठेवायची आहे। दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करून जेवढे जवळ घेता येतील तेवढे जवळ घ्यायचे आहेत। दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, तळव्यांमध्ये अंतर आहे, गुडघ्यांमध्ये अंतर आहे। गुडघे एकमेकांना टेकलेले नाहीये। साधारण 1 ते 1.5 फूट अंतर आपल्या गुडघ्यांमध्ये आणि तळव्यांमध्ये आहे। दोन्ही हात बाजूने गोल फिरवत वरती न्यायचे आहेत आणि बघा, हाताची या प्रकारे घडी घालायची आहे। डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवून या पोझिशन मध्ये हात ठेवायचे। बघा, कोपर माझे जमिनीला टेकतायत, त्यामुळे दोन्ही हात रिलॅक्स ठेवायचे, जमिनीला टेकलेले ठेवायचे आहेत, खांदे सैल ठेवायचे आहेत आणि या पोझिशन मधून आपण दीर्घ श्वसन करणार आहोत। यामध्ये बघा, पोटाची खळगी तयार होते आणि या खळगीला तडाग असं म्हटलं जातं, म्हणून या आसनाचं नाव कदाचित तडागासन असं ठेवलेलं आहे। या आसनात श्वास घेऊन सोडायला सोपं जातो, त्यामुळे तुम्ही भरपूर श्वास घेऊ शकता आणि हळूहळू श्वास सुद्धा सोडू शकता। तर या आसनातून आपल्याला आता 5 मिनिट दीर्घ श्वसन करायचं आहे। तर चला, सगळ्यांनी तयार व्हायचंय। पाठीवर झोपा, तडागासनात जायचंय। तडागासनाची स्थिती घ्या। पाठीवर झोपलं की दोन्ही पाय गुडघ्यात घडी करून जवळ घ्या। दोन्ही पायांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे। दोन्ही हात वरती न्या या पोझिशन मध्ये। बघा, डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवून हात डोक्याच्या वर रिलॅक्स ठेवा। कोपर सुद्धा जमिनीला टेकलेले ठेवा आणि या पोझिशन मध्ये मान सरळ, डोळे मिटून घ्या आणि या पोझिशन मधून आता आपण दीर्घ श्वसन करणार आहोत। त्यासाठी तयार। आज सलग 5 मिनिट आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे। दीर्घ श्वसनामध्ये आज आपण प्रकार दुसरा करणार आहोत, ज्यामध्ये आपण जेवढा श्वास घेतला त्याच्या दुप्पट श्वास सोडणार आहोत। तर चला, सुरुवात करायची आहे। भरपूर श्वास सोडा, श्वास सोडून द्या आणि भरपूर छाती गच्च भरून श्वास घ्या। छाती गच्च भरून श्वास घेतला की मनातल्या मनात अंक मोजायचे श्वास घेताना आणि जेवढे अंक मोजले त्याच्या दुप्पट अंकांमध्ये श्वास सोडा। भरपूर श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा। भरपूर श्वास घ्या आणि हळू पूर्ण श्वास सोडा। श्वसनाची गती 1-2 इतक्या प्रमाणात आहे। 3 अंकात जर श्वास घेतला तर 6 अंकांपर्यंत श्वास सोडा। डोळे बंद आहेत, शरीर सैल आहे। लक्ष आपल्या पोटाच्या हालचालीकडे सुद्धा द्या। पोटाची लयबद्ध हालचाल होते आहे।
दीर्घ श्वसन करताना त्याकडे सुद्धा लक्ष ठेवा. पूर्ण एकाग्रतेने सलग 5 मिनिट दीर्घ श्वसन करणार आहोत. 1-2 इतक्या प्रमाणात भरपूर श्वास घ्या. जेवढा श्वास घेता येईल तेवढा घ्या आणि सोडण्याची गती श्वास घेण्याच्या गतीपेक्षा दुप्पट. एका लयीत श्वास घ्या आणि लयबद्धपणे श्वास सोडा. सलग संथ श्वसन करत राहायचंय. दीर्घ श्वसन संथपणे श्वास घ्या. जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास सोडा. 3 मिनिट झालेले आहेत. अजून 2 मिनिट आपल्याला दीर्घ श्वसन करत राहायचंय. भरपूर श्वास घ्या. छाती गच्च भरून घ्या आणि श्वास पूर्ण सोडा. छाती रिकामी होईपर्यंत श्वास सोडा. एका लयीत श्वास घ्या आणि लयबद्धपणे श्वास सोडा. अंक मोजत श्वास घ्या आणि अंक मोजत श्वास सोडा. पोटाची हालचाल अनुभवा. एक मिनिट बाकी आहे. पूर्ण एकाग्रतेने श्वसन सुरू. सावधान डोळे बंदच ठेवा. श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबायचे. संथ श्वसन करा. संथ म्हणजे आता श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही. सहजगत्या सुरू आहे. आपल्या नकळत सुरू आहे त्याकडे लक्ष द्या. शरीरावर काही ताण आहेत का बघा. शरीर सैल करा. श्वसन संथ. मन शांत. श्वसनावर एकदा नियंत्रण आलं की मनातल्या विचारांवर सुद्धा नियंत्रण यायला मदत होते. ताण दूर होतो आणि आपल्याला लगेचच प्रसन्न वाटायला लागतं. रिलॅक्स वाटायला लागतं. सावधान सावकाश हालचाली करत तडागासन सोडणार आहोत. पाय सरळ करा. हात खाली घ्या. एका कानीवर व्हा आणि हळूच उठून बसायचंय. रिलॅक्स रिलॅक्स. चला आता आपण अजून 5 मिनिट सलग अनुलोम विलोम आज करणार आहोत. सलग 5 मिनिट अनुलोम विलोम. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा. अंगठ्याच्या साहाय्याने राईट उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. डावी बंद. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. श्वसनाचं प्रमाण 1-2 इतकं
जेवढा श्वास घेतो आहोत त्याच्या दुप्पट श्वास सोडायचा आहे. अंक मोजत श्वास घ्या आणि अंक मोजत श्वास सोडा. अनुलोम विलोम करत आहोत. डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. सलग 5 मिनिट करणार आहोत. करत राहायचंय. जर मध्ये थकल्यासारखं दम लागल्यासारखं वाटलं तर थांबून घ्या. थोडा वेळ संथ श्वसन करा आणि पुन्हा आवर्तनाला सुरुवात करा. हाताला कळ लागली असता डाव्या हाताने तुम्ही आधार देऊ शकता उजव्या हाताला. अशा प्रकारे आधार सुद्धा तुम्ही देऊ शकता. मान सरळ ठेवा. पाठीचा कणा ताठ आहे. लक्ष श्वसन आणि अंक मोजण्याकडे ठेवा. सलग 5 मिनिट करणार आहोत. करत राहायचंय संथपणे. श्वास पूर्ण घ्या. झटक्याने श्वास घ्यायचा नाही. एका लयीत श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. श्वास घेण्याच्या गतीपेक्षा श्वास सोडण्याची गती दुप्पट आहे. पूर्ण एकाग्रतेने अनुलोम विलोम करतो आहोत. सावधान. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबायचंय. संथ श्वसन करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबा. हातांची ध्यान मुद्रा. डोळे मिटलेलेच आहेत. संथ श्वसनाकडे लक्ष द्या. श्वास येतोय जातोय त्याकडे बघत राहायचंय. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही. श्वसन संथपणे सुरू आहे. सावधान. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. कान उघडे ठेवूनच दोन्ही नाकपुड्यांनी भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत गुंग्याचा आवाज करणार आहोत. 5 आवर्तन 5 वेळा करायचंय. भरपूर श्वास घ्या.
पाच वेळा करून झालं की थांबा, संथ श्वसन करा. भ्रामरीची कंपनं आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलेली आहे. मेंदूवरचा ताण दूर झालेला आहे, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन, संथ श्वसन. रिलॅक्स रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता आपण आज प्रत्येक बंधाचा सेपरेट सराव करणार आहोत. काल आपण बघितलं होतं, आपण 3 प्रकारचे बंध बांधले. जालंधर बंध, त्यानंतर मूल बंध आणि उडियान बंध. त्यांचा क्रम सुद्धा आपण बघितला होता. पहिल्यांदा आपल्याला जालंधर बंध बांधायचा आहे, नंतर मूल बंध आणि नंतर उडियान बंध. सगळ्यात शेवटी उडियान बंध बांधायचा आहे, पण सोडताना आधी मूल बंध सोडला जातो. मूलबंध सोडला की त्याच सोबत उड्डाण बंध सुद्धा सोडला जातो. दोन्ही सोबत सोडले तरी हरकत नाही. आणि नंतर शेवटी जालंधर बंध सोडून आपण श्वास सोडायचा, असं आपण काल केलं होतं. आज आपण एक एक बंधाचे फायदे, काल मी तुम्हाला दक्षता सांगितली होती की कुणी कुणी करायचं नाहीये. तर मी आज एका एका बंधाचे फायदे सांगणार आहे. बंध म्हणजे काय बघा थोडक्यात. बंध म्हणजे आपल्या स्नायूंची अशी स्थिती की ज्यामध्ये आपण दाब आणि ताण निर्माण करतो. स्नायूंमध्ये दाब आणि ताण निर्माण करतो आणि त्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत व्हायला मदत होते आणि श्वास रोखून धरला जातो मसल्स मध्ये, त्या स्नायूंमध्ये. अशा प्रकारचे जे बंध आहेत ते आपण काल बघितले होते. आज आपण आता पहिल्यांदा जो पहिला बंध आहे त्याचा सराव करणार आहोत. त्याचं नाव आहे जालंधर बंध. तर बघा, पहिल्यांदा आपण हे करणार आहोत. प्रत्येक याचं आपण 5-5 वेळा आवर्तन करणार आहोत, कारण जेणेकरून आपण जेव्हा प्राणायाम करू तो बंद करायला सोपा गेला पाहिजे. नाहीतर तुम्हाला गुदमरल्यासारखं होऊ शकतं किंवा काही त्रास सुद्धा होऊ शकतो. तर लक्षात घ्या, जर करताना तुम्हाला वाटलं काही त्रास होतो आहे, थांबा आणि विचारा. लगेच सांगा की त्रास जाणवतो आहे, लगेचच थांबून घ्या आणि तुम्हाला जो काही त्रास होतो आहे तो सांगा की असं असं होत आहे. तर चला आता आपण जालंधर बंध करणार आहोत. कालही आपण केला होता. आज आपण त्या 5 वेळा आवर्तन करणार आहोत जालंधर बंधाचं. आता आज आपण आपल्या प्रणव मुद्रेच्या साहाय्याने नाक बंद करणार आहोत आणि मग जालंधर बंद करणार आहोत. श्वास जास्त वेळ आपण रोखणार नाहीये. 2 ते 3 सेकंद फक्त थांबायचंय आणि लगेच बंध सोडायचा आहे.
जेव्हा आपण प्राणायाम करू तेव्हा मी त्याचं प्रमाण किती आहे ते पुन्हा सांगेल, पण आता आज पुरतं जेव्हा आपण एक एक बंधाचा सराव करणार आहोत तर तुम्ही काय करायचंय, फक्त 2 ते 3 सेकंद तो बंध ठेवायचा आहे आणि लगेचच सोडायचा आहे. तर आता आज बघा आपल्याला प्रणव मुद्रेचा जालंधर बंधासाठी वापर करायचा आहे. ही प्रणव मुद्रा आहे. प्रणव मुद्रेच्या साहाय्याने आपल्याला दोन्ही नाकपुड्या बंद करून घ्यायच्या आहे. तर बघा, मोठा श्वास घ्यायचा आहे, छाती गच्च भरून श्वास घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नाक बंद करून मग तो बंध बांधता येईल. एकदा बघा आणि नंतर तुम्हाला बंध बांधायचा आहे. बघा, आधी हात प्रणव मुद्रेमध्ये घेऊन तो रिलॅक्स ठेवा, भरपूर श्वास घ्यायचा आहे. आधी पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. जो आपल्या छातीमध्ये जो काही श्वास, जी काही हवा शिल्लक आहे ती आधी पूर्ण रिकामी करायची आहे. मग भरपूर श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतला की लगेच दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत आणि हनुवटी हनुवटी इथे छातीच्या खळग्यामध्ये बसवायची आहे. 1 ते 2 सेकंद थांबलं की लगेच मान वर करायची आहे, मान सरळ करायची आहे. नंतर नाक मोकळं करून दोन्ही नाकपुड्यांनी हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता जेवढा श्वास तुम्हाला सोडता येईल तेवढा सोडा, पण श्वसनाचं प्रमाण आपलं जे आहे ना, आता आपण जे करतो आहोत एकास 2 3 अंकात घेऊन 6 अंकांपर्यंत, 4 अंकात घेऊन 8 अंकांपर्यंत, ते आपल्याला पुढे सुद्धा मेंटेन ठेवायचं आहे प्रमाण आपल्या श्वसनाचं. पण बंध आपण बांधतो आहोत, त्याची प्रॅक्टिस करतो आहोत, तर इथे कमी जास्त झालं तर चालणार आहे, असं काही कंपल्शन नाहीये. तर चला आता 5 वेळा आपण करून बघणार आहोत जालंधर बंध. डोळे बंद करा, आधी पूर्ण श्वास सोडा. ज्यांना कुणाला हार्टचा किंवा बीपीचा त्रास आहे त्यांनी 1-2 वेळा करून बघा काही त्रास होतोय का. काही त्रास होत नसेल तर 5 वेळा करा, नाही तर 3च वेळा करायचं आहे. डोळे बंद ठेवा. मान सरळ करून नाक मोकळं करून हळूवारपणे श्वास सोडा. घाईने झटक्याने श्वास सोडू नका. एका लयीत श्वास घ्या आणि लयबद्धपणे श्वास सोडा. 5 वेळा करून झालं की थांबा. आपलं आवर्तन पूर्ण करून थांबा. आवर्तन पूर्ण करून झालं असेल तर थांबा, संथ श्वसन करा. बघा, मानेच्या मागच्या भागावर ताण आलेला आहे आणि मानेच्या पुढच्या भागावर दाब आलेला आहे. तो ताण आणि दाब दूर करा. मनाने मानेच्या ठिकाणी जा. जे मसल्स आपण ताणून घेतले, दाबले, त्यांना सैल करा, रिलॅक्स करा. मानेच्या ठिकाणी मनाने जा, मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत मान सैल करा. विनाकारण आपण मसल्स ताणून ठेवतो, त्या सैल करा. कॅरोटिड जी आर्टरी आहे आपल्या हार्ट कडून मेंदूला रक्त पुरवठा करण्याचं काम करते
आणि ती इथून अशी जाते, मानेतून या साइड मधून जाते आणि वर जाताना तिचे दोन ब्रांचेस होतात. तर त्या भागावर आपलं जे सायनस असतं त्याला कॅरोटिड सायनस असं म्हणतात. तर त्या कॅरोटिड सायनस वर छान दाब आल्यामुळे काय होतं, बीपी लो केला जातो, ब्लड प्रेशर जे आहे ते लो केलं जातं, जेणेकरून मेंदूला रक्त पुरवठा जो होतो आहे तो त्याचा बीपी कमी झाल्यामुळे मेंदू थोडासा रिलॅक्स होतो, मेंदूवरचा ताण कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे मेंदूचं सुद्धा कार्य सुधारायला या बंधामुळे फार छान उपयोग होतो, मेंदू शिथिल होतो आणि कानाचं सुद्धा बघा, कान आपले ह्याच भागाच्या इथे आपले कान सुद्धा आहेत आणि त्यामुळे कानाचं सुद्धा संरक्षण व्हायला या बंधामुळे मदत होते. कानाशी रिलेटेड सुद्धा काही आजार असतील तर हा बंध बांधल्यामुळे ते आजार सुद्धा दूर व्हायला मदत होते. घशाशी रिलेटेड जे काही आजार आहेत, कफ किंवा अजून स्वर यंत्राचे काही आजार असतील, तिथे प्रेशर तयार झाल्यामुळे तिथले आजार सुद्धा दूर व्हायला मदत होते. असा खूप उपयुक्त असा हा बंध आहे ज्याचं नाव आहे जालंधर बंध. आता बघा, पुढचा जो बंध आपण प्रॅक्टिस करणार आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत, सराव करणार आहोत, त्याचं नाव आहे मूलबंध. आता बघा, बऱ्याच जणांना ती जागा लक्षात येत नाही. मी पुन्हा सांगते, गुदद्वाराची जी जागा आहे, आपली टॉयलेटची जी जागा आहे, ती जागा आणि तिच्या आजूबाजूचे मसल्स खेचून वर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, खेचून वर घेण्याचा प्रयत्न, जिथे आपलं मूलाधार चक्र सुद्धा आहे. तर त्या चक्रावर इथे छानपैकी दाब तयार होतो. तर आपण आधी प्रॅक्टिस करणार आहोत, 5 वेळा करून बघणार आहोत आणि त्यानंतर मग मी तुम्हाला त्याचे फायदे सुद्धा सांगणार आहे. तर पुन्हा ध्यानस्थ आसनात बसायचंय, कुठल्याही आसनात, सोयीच्या आसनात बसलं, डोळे बंद, शरीर सैल करा, खांदे सैल, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. 5 वेळा आपण करणार आहोत, मूलबंध बांधणार आहोत. फक्त आता मूलबंध बांधायचा आपल्याला, बाकी दुसरा कोणताच बंध आपण बांधणार नाहीये. आपल्या गुदद्वाराची जागा खेचून वर घेण्याचा प्रयत्न करा, जेवढं जमेल तेवढं वर खेचण्याचा प्रयत्न. ज्यांना मूळ व्याध किंवा पाईल्सचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हा बंध शक्यतो बांधायचा नाहीये. 5 वेळा करा, खेचून वरती धरा थोडा वेळ आणि सैल करा. पाच वेळा करून झालं की थांबा, डोळे बंदच ठेवा. मनाने आपल्या गुदद्वाराच्या ठिकाणी जायचंय आणि तिथले मसल्स जे काही आपण आता ताणून घेतलेले आहेत ते रिलॅक्स करायचे. पूर्ण गुदद्वाराची जागा आणि तिथले मसल्स रिलॅक्स करा, सैल करा. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत पूर्ण शरीर सैल करा. सावकाश डोळे उघडा. आता बघा, मूलबंध सुद्धा इतका परिणामकारक, खूप उपयुक्त असा बंध आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपला मूलाधार चक्र तिथे स्थित आहे, त्याचं लोकेशन तिथे आहे, गुदद्वाराच्या थोडंसं वरती. तर मूलाधार चक्रावर जो दाब तयार होतो त्यामुळे आपली जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला सुरुवात होते. कुंडलिनी शक्ती एक अशी चमत्कारिक शक्ती आपल्या शरीरात आहे, ती जर एकदा जागृत झाली की आपल्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. असं म्हटलं जातं की आपल्याला भविष्यात काय होणार आहे ते सुद्धा कळायला लागतं.
आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे काय म्हणतो ना आपण चमत्कार दाखवतात काही लोक जमिनीपासून वर उठतात काही जण एका ठिकाणाहून गुप्त होऊन दुसरीकडे जातात पण आपल्याला काही तसं लगेच करता येणार नाही त्याला फार मोठी तपश्चर्या करायला लागते आणि आजकाल असं कोणी सांगितलं तर त्यावर कोणी विश्वास पण ठेवणार नाही तर म्हणतात अशी जी शक्ती आहे आपल्या शरीरात कुंडलिनी शक्ती ती जागृत करण्यासाठी मूलाधार चक्र हे सुरुवातीचं चक्र आहे ते एकदा जागृत झालं की आपली शक्ती हळूहळू आपल्या शरीरातून वरच्या दिशेने जायला लागते आणि मग ती पूर्ण ऍक्टिव्ह होते जशी जशी वर संस्कार चक्रामध्ये जाते तशी ती ऍक्टिव्ह होते लगेच काही ती आता होणार नाहीये काही काळजी करू नका तर ती शक्ती जागृत करण्यासाठी हे जे आहे बंध महत्वाचे आहे आता बघा गुदद्वाराची जागा आपण खेचून घेतली ताणून घेतली तर गुदद्वाराचं काम काय मल विसर्जन करणं आपल्या शरीरातली जी काही घाण आहे ती बाहेर काढण्याचं काम हे करत असतं तर आपल्या पचन शक्तीला आपल्या मल विसर्जन करण्याच्या कार्याला या बंधामुळे गती मिळते आपल्या पचनामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर व्हायला मदत होतात कुणाला जर कॉन्स्टिपेशन असेल तर त्यांना सुद्धा हा बंध खूप उपयुक्त ठरतो आणि असे खूप सारे फायदे याचे आहेत त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कमरेचा हा जो भाग आहे बघा पूर्ण कमरेचा भाग जिथे जे अतिरिक्त चरबी आणि रक्त साचून राहतं ते या बंध बांधल्यामुळे ते रक्त प्रवाहित व्हायला मदत होते बघा या मसलच्या हालचाल आपण कधीच करत नाही फक्त जेव्हा मल विसर्जन करायची वेळ येते तेव्हाच त्या मसल्सचा वापर होतो पण आपण प्रयत्नपूर्वक त्यांना वापरून तिथला जो ऑक्सिजन आहे त्या मसल्स मधला तो वाढवतो आहोत त्याच्यावर छानपैकी दाब तयार करतो आहोत आणि ताण आणतो आहोत त्यामुळे यामध्ये पोटाशी रिलेटेड कमरेशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते पचनाशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते दूर व्हायला या बंधाच्या अभ्यासामुळे मदत होते तर असा हा मूलबंध आता मूलबंध बांधून झाला की शेवटी आपण जो बांधतो त्याचं नाव आहे उडियान बंध आता नावातच आपल्याला लक्षात येत आहे बघा उडियान उडी हा उडी मारून आपलं जे इथलं श्वास पटल आहे ते उडी मारून आत खेचून घ्यायचं उडी त्याची कोण मारणार आहे आपण नाही मारायची उडी तर ते श्वास पटल उडी मारून आतमध्ये खेचल्या जाणार आहे म्हणून त्याला नाव कदाचित दिलेलं आहे उडियान बंध आता बघा हा बंध दोन प्रकारे घालता येतो बांधता येतो एक तर उभं राहून आणि दुसरं आसनस्थ आसनामध्ये बसून ध्यानाच्या आसनामध्ये बसून सुद्धा हा बंध बांधता येतो पण जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा प्राणायामामध्ये आपल्याला तो बंध बसूनच बांधायचा आहे त्यामुळे आपण उभं राहून बांधणार नाहीये आणि असं सांगितलेलं आहे की श्वास सोडून दिला की मग उडियान बंध बांधायचा असतो पण प्राणायामामध्ये त्याची उलट क्रिया होते बघा आपण पूरक करून सगळे बंध बांधतो म्हणून प्राणायामात आपण उलट क्रिया करतो आणि जो दाब तयार होतो बघा धन आणि ऋण असे दाबाचे दोन प्रकार आहेत माहितीये सगळ्यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर तयार होतं एका ठिकाणी पॉझिटिव्ह तर दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह आणि त्यामुळे रक्तप्रवाह जो आहे तो छान व्हायला मदत होते आणि लगेचच श्वसनाच्या ज्या काही क्रिया आहेत त्या फास्ट होऊन सगळे जे अवयव आहेत श्वसनाशी रिलेटेड श्वसनाचं जे यंत्र आहे आपल्या शरीरातलं ते छानपैकी ऍक्टिव्ह होतं आणि रक्तामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला जातो तर असा हा उडियान बंध सुद्धा खूप उपयोगाचा आहे त्याचे अजून फायदे मी सांगणार आहे पण ते फायदे सांगण्याच्या आधी आपण सराव करणार आहोत 5 वेळा आपण उडियान बंध करून बघणार आहोत आता बघा कसं करायचं मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते आपली ही जी बेंबीची जागा आहे बेंबी जवळचे जे मसल्स आहेत ते आधी आत खेचायचे आत खेचले की बेंबी वरच्या दिशेने उचलून घेण्याचा प्रयत्न करायचा आतमध्ये खेचली की वर उचलण्याचा प्रयत्न म्हणजे श्वास पटल वर ओढलं जाईल तर या पद्धतीने आपल्याला हा उडियान बंध बांधायचा आहे बेंबीची जागा
पाठ खेचून वर उचलून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर चला नुसता आपण फक्त आता मूलबंध बांधणार नाहीये, आपण फक्त उडियान बंध बांधणार आहोत. 5 वेळा करायचं आपल्याला. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, हातांची ध्यान मुद्रा, डोळे मिटून घ्या. श्वसन संथ, शरीर सैल करा. श्वसनाच्या गतीकडे लक्ष. श्वास येतोय जातोय, संथ श्वसन. आता बघा भरपूर श्वास घ्यायचा आहे आपल्याला आणि उडियान बंध बांधायचा आहे. बेंबीची जागा आत खेचून वर उचलण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं करा. कुठलाही इथे अट्टहास नाहीये, कंपल्शन नाहीये. प्रयत्न आपण करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. 5 वेळा करून बघा. थोडा वेळ थांबलं की रिलॅक्स करा. 2 ते 3 सेकंद बंद बांधून थांबा आणि लगेचच सैल करा. पाच वेळा करून झालं की थांबा, संथ श्वसन करा. मनाने आपल्या पोटाच्या ठिकाणी जायचंय आणि पोटाचे स्नायू सैल करायचे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सावधान सावकाश डोळे उघडा. बघा यामध्ये बेंबी खेचून वर उचलायची आहे असा प्रयत्न आपण केलेला आहे. लगेचच जमत नाही, सरावाने हळूहळू ते जमायला लागतं. आता याचे फायदे बघा किती सारे आहेत. हा बंध सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी उपयुक्त ठरतो. आता बघा आत्ताच आपण बघितलं मूलबंधातून एकदा कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती वर जाते. कुठे? बेंबीकडे. बेंबीतून पुन्हा जेव्हा आपण उडियान बंध बांधतो तेव्हा ती अजून वर खेचली जाते ती शक्ती आणि ती सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होते, प्रवेश करते. तर अशा प्रकारे हा बंध सुद्धा आपल्या कुंडलिनी शक्ती जागृतीसाठी खूप महत्त्वाचा आपल्या योगाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. आता आपल्या श्वसनाचे जे काही अवयव आहेत बघा, श्वास नलिका, आपले फुफ्फुस यांची कार्यक्षमता वाढवणारा हा बंध आहे. श्वासपटल वर खेचल्या जातं आणि त्यामुळे फुफ्फुसांवर सुद्धा दाब येतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. फुफ्फुसांसोबतच हृदय, आपलं हृदयावर सुद्धा दाब येतो याच्यामध्ये बघा आणि हृदयाची सुद्धा कार्यक्षमता वाढते. अजून ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन युक्त जे काही ब्लड आहे, रक्त आहे ते हृदयाकडे जातं आणि त्यामुळे सुद्धा हृदयाची कार्यक्षमता अजून वाढायला मदत होते. तर असा हा खूप उपयुक्त असा बंध आहे उडियान बंध. तीनही बंध तसे खूप उपयोगाचे आहेत आणि असं म्हटलं जातं की या 3 बंधांवर ज्याला हे आलं, होल्ड आला, ज्याला हे तीनही बंध बांधता आले की तो व्यक्ती सिद्ध होतो. पण त्याला सतत सराव, रेग्युलर सराव गरजेचा आहे. तर असे हे बंध आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. पण जेव्हा आपण हे बंध बांधतो तेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय. आपल्याला काही त्रास तर होत नाहीये ना. आणि ज्यांना काही त्रास आहेत, जसं की कुणाचं ऑपरेशन झालेलं असतं, तर रिसेंटली कुणाचं ऑपरेशन झालेलं असेल त्यांनी हे बंध बांधायचे नाहीये. तेवढी काळजी घ्या आणि रिकाम्या पोटी आपण हे बंध बांधणार आहोत. तर असं मॅडम आता आपण 3 आवर्तन श्वास घेऊन हे सगळे बंध बांधून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर
सगळ्यात आधी महत्वाचं शिथिलीकरण आहे. आता मी तुम्हाला श्वास कसा घ्यायचा, बंद कसे बांधायचे, तीनही बंद कसे सोबत बांधायचे ते दाखवते आहे. नीट काळजीपूर्वक बघा. आधी सगळ्यात महत्वाची जी क्रिया आहे प्राणायामाच्या आधीची, शरीर शिथिलीकरण, शरीर सैल असणं अपेक्षित आहे. म्हणून पहिल्यांदा लक्ष आपल्या शरीराकडे द्यायचंय. आपलं आसन कम्फर्टेबल आहे का बघा. आसन स्थिती घेतली की शरीर सैल करा, खांदे सैल, चेहरा प्रसन्न, मन शांत. मग पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे. पुन्हा आता जेवढा श्वास आपण घेतोय त्याच्या दुप्पट श्वास सोडणार आहोत आपण. पण अंक मोजतच श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. भरपूर श्वास घेतला की लगेचच नाक बंद करायचे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आपल्याला आणि हनुवटी छातीच्या खळगीमध्ये बसवायची आहे. मूलबंद बांधायचा आहे. मूलबंद वर खेचून घ्या आणि बेंबी उडियान बंद सुद्धा बांधायचा आहे. बेंबी आत खेचून ओढून घ्यायची. सोडताना आधी मूल बंद, उडियान बंद, मान सरळ करा. तोपर्यंत नाक बंदच आहे. मग नाक मोकळं करून हळूच श्वास सोडा. जेवढा श्वास घेतला होता त्याचा दुप्पट श्वास सोडायचा आहे. आलंय लक्षात काय केलं ते? चला पुन्हा आपण करून बघूया. दोनदा करायचंय. आपल्या शरीराकडे लक्ष ठेवा, स्वतःकडे लक्ष ठेवा. काही त्रास होतोय, दम लागलाय किंवा धाप लागली असं वाटलं, लगेच थांबा, मान सरळ करा, श्वास सोडा. चला सुरू करायचंय. शरीर सैल करा, श्वसन संथ, खांदे सैल, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहरा सुद्धा सैल आहे. भरपूर श्वास सोडून द्या. आधी श्वास, भरपूर श्वास घ्यायचा आहे. छाती गच्च भरून श्वास घ्या. जेवढा श्वास तुम्ही घ्याल तेवढा तुम्हाला रोखता येईल. श्वास घेतला की लगेचच नाकपुड्या बंद, हनुवटी छातीकडे न्या, मूल बंद बांधा, उड्डियान बंद बांधा. सोडताना उड्डियान मूल बंद सोडा. मान सरळ, नाक मोकळं करा आणि हळू श्वास सोडा. पुन्हा एकदा करून बघा. आवर्तन पूर्ण करून श्वास सोडून थांबा. डोळे बंदच ठेवा. संथ श्वसन, संथ श्वसन. रिलॅक्स. शरीराकडे लक्ष द्या. मानेच्या ठिकाणी मनाने जा. मानेचे स्नायू सैल करा. खांदे सैल, पाठीचा कणा सैल, पोटाचे मसल्स रिलॅक्स करा. मूलबंद जो बांधला होता आपण तिथले मसल्स सैल करा. पूर्ण शरीर सैल. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडत शरीर सैल करा. संथ श्वसन. सावधान. प्रार्थनेसाठी तयार होणार आहोत. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु.